आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। प्रियकराची टोकाची भूमिका, प्रियसीचा गळा दाबून खून, उमरगा पोलिसांची दमदार कामगिरी, 24 तासाच्या आत आरोपी जेरबंद। उमरगा शहरातील पतंगे रोडवरील परिसरात ही घटना घडली असून प्रियकराने प्रियसीच्या चारित्र्यावर संशय घेत टोकाची भूमिका घेऊन गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे। घटना घडून 24 तासाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमरगा पोलिसांनी दमदार कामगिरी करत सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी यांच्याशी साधलेल्या संवादाच्या बळावर चाणाक्ष बुद्धीचा वापर करून आरोपीस जेरबंद करण्यात यश प्राप्त केले। सविस्तर वृत्त असे की दिनांक 13/7/2025 रोजी दुपारी 12:30 सुमारास पोलीस स्टेशन उमरगा येथे माहिती मिळाली की पतंगे रोड उमरगा येथील मोमीन मस्जिद जवळ राहणारी महिला सौ माया रमेश शिंदे, वय वर्ष 45, घरी बेडवर मृतावस्थेत पडलेली असून तिच्या गळ्यावर कशाने तरी गळा आवळल्याचे व्रण दिसत आहेत। अशी माहिती मिळालेले सदर ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ जाऊन पंचनामा करून मैतेचे प्रेत उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे घेऊन जाऊन वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्रेताचे पीएम करण्यात आले। त्यानंतर चौकशीमध्ये मोमीन मस्जिदीजवळील सीसीटीव्ही फुटेज, आरोपीस घटनास्थळी जाताना पाहणारे प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार यांच्याकडे विचारपूस करून तपास केला असता सदर महिला माया रमेश शिंदे, वय वर्ष 45, हिचा तिच्याच प्रियकर माधव पांडुरंग पाचंगे, वय वर्ष 44, राहणार हिप्परगाराव, तालुका उमरगा, हमू तुतोडी, तालुका उमरगा याने अनैतिक संबंधातून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन गमजाने गळा आवळून खून केला असल्याचे निष्पन्न झाले। सदर प्रकरणात फिर्यादी रोहिणी दीपक पाटोळे, वय वर्ष 24, राहणार साईनगर सोसायटी, मांजरी, पुणे, जिल्हा पुणे, दिनांक 14/7/2025 रोजी पोलीस स्टेशनला हजर येऊन फिर्याद जबाब दिल्यावर पोलीस स्टेशन उमरगा गुन्हे रजिस्टर नंबर 462/2025 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन उमरगा हे करीत आहेत। तपासात गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल टॉवर लोकेशनद्वारे शोध घेऊन त्यास पुणे येथून ताब्यात घेण्यात आले। दिनांक 14/7/2025 रोजी रात्री त्यास अटक करण्यात आली आहे। सदर आरोपीस दिनांक 15/7/2025 रोजी माननीय न्यायालय उमरगा यांच्या समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने नमूद आरोपीस दिनांक 18/7/2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। तपासात आरोपीने मयत महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यामुळे त्याचे कौटुंबिक जीवन बर्बाद झाल्याचा राग मनात धरून दिनांक 12/7/2025 रोजी रात्री तिच्या घरी जाऊन गमजाने तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले असून सदर गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत आरोपी निष्पन्न करून त्याचा शोध घेऊन त्यास जेरबंद करून उमरगा पोलिसांनी मोलाची व उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। सदरची कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना तसेच उमरग्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कनेरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल चैतन्य कोनगुलवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक कोळी तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवलिंग घोळसगाव व पोना अनुरुद्र कावळे यांनी केलेली आहे। उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड, विश्व विनायक न्यूज।